नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेला आपण गिर्यारोहणाच्या अनुभवामध्ये ईशानने मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कशा पद्धतीने गिर्यारोहणाचा जाण्याचा विचार केला ते आणि त्याचे मित्र तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलंय ते आपण या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग गिर्यारोहणाचा अनुभव घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ईशानने जे आहे गिर्यारोहणला जाण्याचा विचार केला आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे मित्र सुद्धा होते आणि यांनी गिर्यारोहण जो आहे तो सुरू केला आणि गिर्यारोहण उंच पहाडावर हे काम खूपच कठीण होतं. अनेक तास प्रवास करून हे जे आहेत पोचल्यानंतर कुठे पोचलेले होते ते गंगोत्रीला आणि तिथे पोचल्यानंतर सर्वजण उत्साही होते. परंतु अचानक जे आहे ढग जे आहेत फुटले आणि त्यामुळे गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजलेला आहे. हाहाकार माजणे म्हणजे घाबरून पळापळ होणे. तर या ठिकाणी जी आहे पळापळ सुरू झाली आणि पाण्याचा धोकादायक प्रवाहामुळे मंदिरे, दुकान, हॉटेल, धर्मशाळा सर्व या उद्ध्वस्त झाल्या आहे. हे सर्व आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता आपण पुढे पाहूया. या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे, आप्तेष्ट म्हणजे कोण? नातेवाईक. तर या तांडवात त्यांनी आपले जे नातेवाईक होते त्यांना गमावलं होतं. लोक स्फुदून स्फुदून रडत होते. जे लोक जे आहेत त्या ठिकाणी जोर जोरात आक्रोश करत होते की आपले स्फुदून स्फुदून रडणे म्हणजे हुंदके देऊन रडणे. भूसंकलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. आता या ठिकाणी पहा, भूसंकलन झाल्यामुळे काय झालेलं? भूसंकलन म्हणजे जमिनीच्या पोटातील हालचाली, जसे दगड सडकणे वा पडणे, माती खडक वाहून जाणे इत्यादी भूसंकलन संकल्पनेत येतं. देखो प्यारे बच्चों, यहाँ पर जो है अचानक जो ये नेचर से जो है आपत्ति आने की वजह से जो है यहाँ पर यह हादसा हुआ था. और भूसंकलन यानी यहाँ पर जमीन जो है खिसक जाना और जो है यहाँ पर जो पत्थर जो गिरते हैं ये सब इसे भूसंकलन कहा जाता है. ठीक ठिकानी अनेक तीर्थयात्री अडकले होते. तो जगह जगह पर जो तीर्थयात्री आए थे वो अटक गए थे. ते बिचारे 4 धाम यात्रा करायला निघाले होते. वो बेचारे जो है यात्रा के लिए निकले थे, लेकिन क्या हुआ, उनका जो है वो वहाँ पर नहीं पहुँच पा रहे थे क्योंकि ये हादसा हुआ था. परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. लेकिन यहाँ पर इनको अपना सब कुछ गंवाना पड़ रहा था. ईशान आणि त्यांच्या साथीदारांनी पहाड़ावर हे सर्व पाहिले. ईशान जो है और उनके मित्र जो है उन्होंने ये पहाड़ी पर सारा नज़ारा देखा. तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले. अंगावर काटेने खूप भीती वाटणे. तर या ठिकाणी त्यांना खूप भीती वाटलेली आहे आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. जो उनमें जोश था गिर्यारोहण के प्रति वो सब कुछ निकल गया. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. तो जो ईशान है और उनके जो मित्र थे वो चुपके से ये नज़ारा देख नहीं सकते. उनको लग रहा था कि हमें क्या करना है, लोगों को मदद करनी चाहिए, सिर्फ यहाँ खड़े होकर कुछ होने वाला नहीं है. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटाची मागणी केलेली ईशानने पाहिले. तो यहाँ पर देखो अचानक क्या हुआ, भूख से एक लड़का जो था वो अपने पिताजी से जो है बिस्किट मांग रहा है. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली, पिताजीने जब दुकानदार से बिस्किट के पैकेट की कीमत पूछी तेव्हा तो म्हणाला, तब उसने कहा बिस्किटाचा एक पुडा 100 रुपयाला मिळेल. उसने बताया कि बिस्किट का एक पैकेट जो है आपको 100 रुपये में मिलेगा आणि पाण्याची बाटली और पानी की बॉटल जो है 200 रुपयाला मिळेल. पहा, या ठिकाणी बिस्किटचा पुडा किती रुपयाचा होता? 100 आणि पाण्याची बाटली कितीला होती? 200. देखो यहाँ पर जो है अचानक ये भूसंकलन होने की वजह से क्या हुआ है, एक लोगों ने इस आपत्ति का बहुत फायदा लेने के लिए सोचा और जो दुकानदार थे लोगों को लूट रहे थे. एक लड़का जो है भूख से तड़प रहा है. उसके पिताजी दुकानदार के पास गए. दुकानदार ने उसे बिस्किट के पैकेट के 100 रुपये बताए तो
तो पानी के 200 रुपये। दूसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता। अब एक दूसरा जो होटल का मालिक था वो खाने की थाली जो है उसकी कीमत 2000 रुपया वसूल कर रहा था। दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैरान झाले होते। दुकानदार इस तरह से मनमाना पैसा ले रहे ये देखकर उसके दोस्त और वो खुद हैरान था। ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, उन्होंने विरोध किया और दुकानदार से कहा, काका ही तर सरळ लूटमार आहे। उन्होंने कहा, काका ये तो आप लोगों को लूट रहे हो। 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये। जो बिस्किट का पैकेट 5 रुपये में मिलता है वो आप उसका 100 रुपया लोगे। 15 रुपयाच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते और 15 रुपये के पानी की बॉटल 200 रुपया कैसे क्या हो सकती है। मुलांनो तुम्ही आपले काम करा। दुकानदार ने भी कहा, बच्चों तुम लोग अपना काम करो। येथे पहाड़ावर वस्तू याच भावाने मिळतात। उसने बताया कि पहाड़ों पर ये ऐसी चीज़ें जो है इतने ही रेंज पर मिलेगी। ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल, जिसे ज़रूरत लगी वो खरेदी करेगा। दुकानदार रागाने मनाला, दुकान वाले को गुस्सा आया था ना, इसलिए उसने गुस्से से कहा कि तुमको अगर लग रहा है तो तुमको कोई खरीदने की ज़रूरत नहीं है। ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले। ईशान और उसके मित्र जो थे वो चुपचाप बैठे। त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली। जो लोग मुसीबत में थे उन्होंने मदत की। जख्मी यात्रेकरूंवर प्रथम उपचार केले। जो जख्मी थे उनके लिए दवाई की। त्यांची मलमपट्टी केली, उन्हें मलम वगैरे लगाया आणि औषधे दिली और दवाई दी। हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली। जो यात्रेकरू थे घूम गए थे उसे ढूंढने में भी मदद की आणि भुकेल्या मुलांना और जो बच्चे भूखे थे उसे आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या और अपने साथ जो है फल, बिस्किट, पानी लेकर आए थे उन सब बच्चों को बांट दिया। संध्याकाळ झाली होती। ईशानला आता खूप भूक लागली होती। तो अभी शाम हो चुकी थी और ईशान को भी बहुत तेज भूख लगी थी। त्यांच्या साथीदारांनाही भूक लागली होती। उनके जो साथीदार थे उन्हें भी भूक लगी थी। त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती। उनको लग रहा था कि कहीं पर आराम करना आवश्यक है। पहाडाच्या कडेला एक हॉटेल सारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घर मालकाकडे गेले। उनको पहाड़ के पास जो एक घर दिखाई दिया तो उस घर मालिक के पास गए आणि म्हणाले और उन्होंने कहा, काका आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल। उन्होंने कहा कि हमें खाने के लिए कुछ अनाज और रहने के लिए रात भर दे सकते हो क्या। हो, दुकानदार ने कहा, हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाड़े 15,000 रुपये द्यावे लागेल। उन्होंने कहा कि आपको खाने का 10,000 और खोली का 15,000 रुपया देना पड़ेगा। दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला। दुकानदार ने बड़े नाराजी से ये बात कही, या समझो ये गुस्से से भी कह रहा है, क्योंकि वो जान रहा था कि हाँ मुसाफिरों को जितना भी पैसा देकर हम लूट सकते हैं। या ठिकाणी पहा, रुक्ष म्हणजे कोरड्या आवाजात म्हणालेला आहे। हे ऐकून ईशान म्हणाला, ये सुनकर ईशान ने कहा, परंतु काका जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाड़े फार जास्त आहे। उन्होंने कहा कि ये खाने का और जो रूम का भाड़ा है बहुत ज़्यादा है। तब उसने कहा है, मुला जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही। उन्होंने बताया, जान बचाना है तो ये कीमत कुछ नहीं है, जरा विचार कर। उन्होंने कहा, जरा सोचो, जर भूख लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही, जब अगर आपको भूख लगी और खाना नहीं मिला आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले, अगर रात भर तुमको खुले आसमान के नीचे सोना पड़ेगा तर तुमचे काय हाल होतील, तर तुम्हारी क्या हालत हो सकती है। तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला। उतने में बहुत बड़ी आवाज़ आई। ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचार विनिमय करत होते। जो ईशान थे और उनके दोस्त थे आपस में बातचीत कर रहे थे। अचानक पहाड़ावरील एक घर मोठा आवाज़ होऊन खाली कोसळले। अचानक पहाड़ी पे एक घर था, बहुत जोर से आवाज़ आते हुए नीचे गिर गया।
सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले और सब लोग जो है उस घर के नीचे दब गए। ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून, ईशान है और उसके मित्र जो है सब कुछ भूलकर कामाला लागले। अब सब कुछ क्या भूले हैं, उनको भूख लगी है और लेकिन ये सब भूल गए और उनको लगा कि अब हमें किसी को मदद करनी है। घरात राहणारे लोग देवदारच्या झाडात अडकले होते। घर में रहने वाले लोग जो है पेड़ों पर अटक गए थे। ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता। ईशान को ऐसे परिस्थिती का अनुभव था। त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते। अब देखो, जो भी गिर्यारोहण संस्था जो होती है वहाँ से उन्होंने खास करके जो अटके हुए लोग हैं उनको कैसे निकाला जाता है इसके बारे में उन्होंने सीखा था। तो जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने खाली उतरला। उसने मजबूत रस्सी के सहायता से नीचे उतरा आणि अडकलेल्या त्या सर्वांना बाहेर काढले और जो अटके हुए लोग थे उन सभी को उन्होंने बाहर निकाला। ईशान व त्यांच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली। ईशान और उनके मित्र जो है उन्हें वो रात जो है पहाड़ पर ही बितानी पड़ी। त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता। उन्होंने अपने साथ जो है नायलॉन का तंबू लाए थे। त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही, वो जो तंबू था वो आधुनिक था, जो त्यांनी तंबू बांधला होता त्यात त्यांची गैरसोय झाली नाही। पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनाला मिळाली होती। जो पहाड़ पर ये दुर्घटना हुई थी इसकी जानकारी जो है सेना को मिली थी आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरू केले होते। जो हवाई दल का हेलिकॉप्टर था वो उन लोगों को बचाने का काम कर रहा था। सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी, सुबह होने के बाद उनके मित्रों ने आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली। आजूबाजू के जंगल से उन्होंने लकड़ियाँ जमा की व त्यांना आग लावली। त्यातून खूप धूर झाला, उन्होंने उसको जला दिया, उसमें से धुआं हुआ। हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता। तो ये जो है हवाई दल के संकेत म्हणजे खून। तर या ठिकाणी वो इशारा देना चाहते थे कि यहाँ पर कोई तो है। योगायोगाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले। देखो, वहाँ पर अचानक एक हेलिकॉप्टर आया और उन्होंने वो धुआं देखा और वो नीचे उतरा। वह पहाडाच्या वर घिरट्या घालू लागले और पहाड़ी पर गोल गोल घूमने लग गया। हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना, ईशान व त्यांच्या साथीदारांना पाहिले। तो वहाँ पर जो यात्रेकरू जो थे वो अटके हुए थे और ईशान भी था, उनको देखा। ईशान व त्यांच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टर पोचवायला हवाई दलाच्या, मतलब उनके मित्रों ने हेलीकॉप्टर तक पहुंचाने के लिए जवानांना मदद की थी। मतलब वहाँ के जो जवान थे उनको मदद की है। हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले। तो हवाई दल का जो हेलीकॉप्टर था सभी लोगों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया गया। हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले तो लोगों ने भी उनको बताया कि ये जो बच्चे ईशान और उनके मित्र, उन्होंने जो हमें किस तरह से बचाया, तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली। उन्होंने उनकी प्रशंसा करणे, तारीफ करणे, कौतुक करणे, त्यांची प्रशंसा केली। एवढेच नव्हे, इतनाही नाही तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतीकडे शिफारस केली और उन्होंने उनको वीर पदक मिलना चाहिए इसलिए राष्ट्रपति के पास शिफारस की है। तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले और ईशान भी घर सुरक्षित पहुंचा और उनके मित्र भी पहुंचे। तेव्हा ते फार खुश झाले होते। तो वहाँ पर बहुत खुश थे। गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणार होता। तो ये जो गिर्यारोहण का अनुभव जो है उनके हमेशा जीवन में ध्यान रहने वाला था। देखो प्यारे बच्चों, हमें हमेशा ध्यान रखना है कि कोई भी व्यक्ति है अगर वो किसी संकट में फंस जाता है तो हमें क्या करना चाहिए, उसे मदद करनी चाहिए। ये हमें ये बातें यहाँ पर सिखलाई जाती है कि कोई भी व्यक्ति हो, चाहे वो घर का रहे बाहर का रहे, हम एक समाज के घटक है। तो हमें क्या करना चाहिए,
उन्हें मदद करना हमारा फर्ज बनता है और इसीलिए पहले हमें किस तरह से मदद करनी है ये हमें खुद को पता होना बहुत ही जरूरी होता है। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दार्थ लिहून घेऊया। या ठिकाणी पहा शब्दार्थ दिलेले आहेत। भूसंकलन म्हणजे जमीन खचणे, भूसंकलन म्हणजे जमीन खचणे। वृक्ष म्हणजे कोरडा, खुल्या, खुल्या म्हणजे मोकळ्या। संकेत, संकेत म्हणजे खून करणे, इशारा करणे, त्याला आपण संकेत असं म्हणतो। बहादुरी म्हणजे धैर्य। त्यानंतर आहे दुर्घटना, दुर्घटना म्हणजे वाईट घटना। अशा पद्धतीने हे शब्दार्थ दिलेले आहे। आता आपण पाहूया वाक्यप्रचार। तर या ठिकाणी पहा वाक्यप्रचार दिलेले आहेत। आपल्याला हे सर्व वहीमध्ये लिहायचे विद्यार्थी मित्रांनो। काळजाला घरे पडणे, प्रचंड दुःख होणे, काळजाला घरे पडणे, प्रचंड दुःख होणे। हाहाकार माजणे, घाबरून पळापळ होणे, हाहाकार माजणे, घाबरून पळापळ होणे। अंगावर काटे येणे, प्रचंड भीती वाटणे, अंगावर काटे येणे, प्रचंड भीती वाटणे। हैराण होणे, त्रासून जाणे, हैराण होणे, त्रासून जाणे। आणि प्रशंसा करणे, कौतुक करणे, स्तुती करणे, तारीफ करणे, असे हे वाक्यप्रचार आहे। सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे। आणि आता आपण जाऊया प्रश्न उत्तराकडे की प्रश्न उत्तरे कशा पद्धतीने लिहायची। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्वाध्याय कार्य जे आहे पूर्ण लिहायचं आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे, आकृत्या पूर्ण करा। ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी, यामध्ये 2 मध्ये आपल्याला लिहायचं आहे। ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी। तर पहिल्यामध्ये आपण लिहिणार आहोत व्हिडिओ गेम आणि दुसऱ्यामध्ये रोमांचिक कथा, व्हिडिओ गेम आणि रोमांचक कथा। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी। त्यामध्ये आपल्याला 4 गोष्टी लिहायच्या आहेत। पहिल्यामध्ये आपण लिहिणार आहोत आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड। दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत विशालकाय खडक, दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत विशालकाय खडक। तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत हिरव्यागार घाटी, हिरव्यागार घाटी। आणि चौथ्यामध्ये लिहिणार आहोत वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या, वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या। त्यानंतर पहा तिसरा प्रश्न आपण म्हणजे ई बघत आहोत। आणि ई मध्ये ईशान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत। तर पहिली मदत आहे जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार, दुसरा आहे मलमपट्टी व औषधे, तिसरा आहे हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध आणि चौथं लिहिणार आहोत भुकेल्या मुलांना फळे, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। प्रश्न दूसरा, एका शब्दात उत्तरे लिया। देखो प्यारे बच्चों, यहाँ पर हमें एक शब्द में ही लिखना है। ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण। मग या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे? उत्तर काशी। आपण या बॉक्स मध्ये लिहिणार आहोत उत्तर काशी। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, अनेक तासाच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोचले ते ठिकाण। मग या ठिकाणी आपण बॉक्स मध्ये लिहिणार आहोत गंगोत्री। त्यानंतर ई मध्ये आपण आहे बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक। मग त्यामध्ये आपण लिहिणार आहोत वीर पदक। कोणते पदक आहे? वीर पदक। मग अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर पहा प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। तर या ठिकाणी तुमच्या शब्दात तुम्ही उत्तरे लिहायची। पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुण वैशिष्ट्ये, तुम्हाला कसा ईशान वाटला याबद्दल तुम्ही लिहा। त्यानंतर मध्ये ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत, तो उन्होंने कैसे मदत की ये तुम्हारे शब्दों में लिखना है। और तिसरा आहे ई मध्ये कडाकाची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तींना कोणती मदत कराल ते लिहा। मतलब अगर बहुत ठंडी तेज हुई है और वहाँ पर लोगों को आप अपने बाजू में रहने वाले लोगों को किस तरह से मदद करते सकते हैं इसके बारे में जानकारी देनी है। आता आपण पाहूया खेळूया शब्दांशी।
खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ योग्य जोड्या लावा. यामध्ये अ गट दिलेला आहे, या ठिकाणी ब गट दिलेला आहे. आता बरेच विद्यार्थी जे अशा रेषा मारून जोड्या लावतात. आपल्याला तशा जोड्या लावायच्या नाहीयेत. आपल्याला अ गट, ब गट आणि मध्ये जो एक गट बनवून आपण उत्तराचा गट बनवणार आहोत. आणि पहिला प्रश्न दिला आहे इथे बघा, काळजाला घरे पडणे, मनमानी करणे, हैराण होणे. ब गटामध्ये दिलेले आहे त्रासून जाणे, प्रचंड दुःख होणे, मनाप्रमाणे वागणे. मग आपण या ठिकाणी पहिला जे आहे काळजाला घरे पडणे, मग आपण लिहिणार प्रचंड दुःख होणे. काळजाला घरे पडणे, प्रचंड दुःख होणे. दुसरा आहे मनमानी करणे, मनाप्रमाणे वागणे. मनमानी करणे, मनाप्रमाणे वागणे. तिसरा आहे हैराण होणे, त्रासून जाणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, आ खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तैयार करा. अब इन शब्दों का प्रयोग करना है और एक वाक्य बनाना है. गिर्यारोहणला ईशान गेला होता, हे वाक्य बनाला. मग दुसरंही तुम्ही वेगळ्या पद्धतीने वाक्य बनवू शकता. त्यानंतर आहे रौद्ररूप, नदीने रौद्ररूप धारण केले. नदीने रौद्ररूप धारण केले. तिसरा आहे भूसंकलन, भूसंकलन झाल्याने जमिनीचे रूप पालटले. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर पहा, ई मध्ये बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा. तुम्हाला या ठिकाणी बे हा शब्द वापरायचा. जसं इथं बेवारस, मग या ठिकाणी यांना बेजबाबदार, बेईमान, बेशिस्त, बेरोजगार आणि बेपरवा. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाठ आपल्याला झालेला आहे, तुम्ही सर्व प्रश्नोत्तर जी आहेत तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तर तुमची तपासली जाणार आहेत. कारण पहा, या ठिकाणी स्वाध्याय कार्य हा करणं अत्यंत आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी जे आहे स्वाध्याय कार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे, आपलं स्वाध्याय कार्य पूर्णपणे गृहपाठाच्या वहीमध्ये पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलं की ईशानने गिर्यारोहणाचा जो विचार केला आणि त्यानुसार तो गिर्यारोहणाला गेलाय गंगोत्री या ठिकाणी. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्याला ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं, ती समस्या खूपच गंभीर होती. त्यामध्ये जे आहे ढग फुटले होते, जमीन जी आहे घसरू लागलेली होती आणि त्यामुळे कित्येक लोक जे आहेत मृत्युमुखी पडले होते. त्यांना आपल्या आप्त इष्टांना गमवावं लागलं होतं. अशा या परिस्थितीमध्ये ईशानने धैर्याने तोंड दिले आणि त्यांनी लोकांना मदतीचं कार्य केलेलं आहे. लोकांना समजून सांगितलेलं, त्यांना वाचवण्याचं कार्य केलं. अशा ईशानचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. मग त्यावेळेला त्याने आपल्या सोबत आणलेल्या वस्तू ज्या आहेत त्या आवश्यक असणाऱ्या लोकांना जे आहेत खाण्यासाठी दिलेल्या आहेत, त्यांच्या ज्या आहेत त्यांनी प्रथमोपचार केलेले आहेत. अशा या ईशानप्रमाणेच आपण सुद्धा निडर झालं पाहिजे आणि कार्य करण्यास प्रवृत्त झालं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जीवनामध्ये कधीही गिर्यारोहणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करू शकता आणि ह्या अनुभवाचा लाभ घेऊ शकता. आता या पाठामधून आपण पाहिलं की गिर्यारोहण हे जे आहे खूप कठीण काम असतं. डोंगरावर चढणं, त्यातून कठीणाईने सामना देणं, कधी कधी चढत असताना आपल्याला अनेक संकट येतात. त्या संकटांना सामोरी जावं लागतं आणि ही सामोरी जाण्याची तयारी प्रत्येक व्यक्तीत असावी. मग ते गिर्यारोहणाचं संकट असू दे किंवा जीवनातलं संकट असू दे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक वेळेला संकटेही आपल्याला सांगून येत नसतात. तर संकटेही न सांगून आल्यामुळे आपण ही नेहमी तयारीत असलं पाहिजे की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कार्य करण्यास जेव्हा तयार असतो तेव्हा कोणतेही संकट आपल्याला हरवू शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी तयार व्हा आणि जी तुम्हाला प्रश्न उत्तर दिले तुम्ही छानपैकी अभ्यास करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.